विधानमंडळाच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये 8 डिसेंबर 2025ला वर्षाचे पूरक विवरणपत्र दाखल केले। या विवरणपत्रामध्ये 31 मार्च 2026 पर्यंत जे काय आर्थिक वर्ष आहे याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। आता या पुरवणी विवरणामध्ये या ठिकाणी समजण्याची गोष्ट काय आहे तर याला राज्यपाल महोदयांनी संमती दिलेली आहे। याचा अर्थ असा होतो की जे पण योजना आहेत त्या योजनांचा जो रखडलेला निधी आहे तो निधी वितरित केला जाणार आहे। आता कोणता निधी असणार आहे, कसा निधी वितरित होणार आहे, तर एकंदरीत तुम्हाला नेमकं सांगायचं काय तर लाडकी बहीण योजनेचा जो काय डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार, पण कधी मिळणार, सध्या तरी विवरणपूरक पत्र हे दाखल केलेलं आहे, याला मंजुरी दिलेली आहे। त्याचा अर्थ असा होतो की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला मिळणार फक्त परिपत्रक जाहीर झाल्यानंतर किंवा जे काही ह्याचा आदेश आहे GR आहे तो पब्लिश झाल्यानंतर ह्याची अधिकृत जी काही डेट आहे ती आपल्याला समजणार आहे। पण याच्या अंदाजानुसार जर सांगायचं झालं तर डिसेंबर आणि जानेवारीचा जो लाडकी बहिणीचा हप्ता आहे तो हप्ता मकर संक्रांतीला तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची KYC केली नाही आहे त्यांना पुढचा हप्ता मिळणार आहे की नाही आहे हे तुम्हाला स्क्रीनवरच्या दिसत असणाऱ्या ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। व्हिडिओ पाहायला विसरू नका।